बातमी आहे अनेक मनसेच्या कार्यकर्त्यांबद्दलची। व्हिडिओ सुरू होण्यापूर्वी चॅनल सबस्क्राइब नक्की करा। राज ठाकरे आपली भूमिका नेहमी बदलत आले आहेत। 2014 ला भाजपाला पाठिंबा, 2019 ला विरोध, पुन्हा 2024 ला पाठिंबा। त्यामुळे मनसे कार्यकर्ते गोंधळात पडतात असे एकंदरीत चित्र आहे। कधी मोदींवर टीका तर कधी मोदींच्या कामाचे कौतुक, हे अनेक वेळा आपण राज ठाकरे यांच्या भाषणातून पाहत आलो आहोत। राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या जाहीर सभेत नरेंद्र मोदी यांना आणि महायुतीला जाहीर पाठिंबा देताना त्यांनी महायुतीतील अजित पवार व शिंदे गटावर टीका केली। नुकताच वसंत मोरे यांनी मनसेला जय महाराष्ट्र करत वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला। या अगोदर रुपाली पाटील ठोंबरे यांनीही मनसे पक्ष सोडत राष्ट्रवादीत प्रवेश केला होता। राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बिनशर्त पाठिंबा जाहीर केल्यानंतर आता पुन्हा मनसेतील शेकडो कार्यकर्त्यांचा ठाकरे गटाकडे ओढा वाढू लागला आहे। दादर येथील शिवसेना भवनमध्ये उद्धव ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांची संख्या वाढू लागली असून स्वतः शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या पदाधिकारी कार्यकर्त्यांचे स्वागत करत आहेत। पनवेलमधील मनसे कामगार सेनेचे प्रशांत अनगुडे यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे गटात प्रवेश केला। याबरोबर कोकणातील मनसे संपवण्याचे काम करणाऱ्या सुनील तटकरे यांचे आम्ही काम कसे करू अशी भूमिका सरचिटणीस वैभव खेडकर यांनी असे म्हणणे जाहीरपणे मांडून कोकणातील मनसे कार्यकर्त्यांच्या भावना व्यक्त केल्या। पक्षाचे सरचिटणीस कीर्तिकुमार शिंदे यांनीही मनसे पक्षाला रामराम ठोकला। याबरोबर अनेक कार्यकर्ते मनसे सोडण्याच्या मार्गावर आहेत। कृपया चॅनल सबस्क्राइब नक्की करा।